लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करण्यासाठी आणि अर्जात झालेल्या चुका सुधारण्यासाठी थेट पुढील 6 महिन्यांची नवीन मुदतवाढ जाहीर केली आहे. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल किंवा तुमचे दर महिन्याचे ₹1500 काही कारणास्तव यायला बंद झाले असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. राज्यभरातील लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणे बंद झाले. नेमकी काय चूक तुमच्याकडून झाली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. तो काय आहे? तर मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो महिलांना ज्यांचे अर्ज रखडले होते, ज्यांचे हप्ते थांबले होते, त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने ई-के-वाय-सी करण्यासाठी आणि अर्जात झालेल्या चुका सुधारण्यासाठी थेट पुढील 6 महिन्यांची नवीन मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोर्टलवर नवीन काय बदल झाले आहेत. तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरून अर्जात काय सुधारणा करायची आहे आणि बँक खात्याशी संबंधित कोणती चूक तुम्हाला महागात पडू शकते. तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तसेच अशाच योजनांच्या अचूक अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. तर महाराष्ट्रातून तब्बल 2,63,00,000 जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 2,47,00,000 महिलांचे अर्ज मंजूर झाले होते आणि त्यांना दरमहा ₹1,500 लाभ दिला जात होता. परंतु जशी या योजनेची व्याप्ती वाढली तशी सरकारच्या निदर्शनास आले की अनेक महिलांनी अर्ज करताना घाईघाईत खूप मोठ्या चुका केल्या आहेत. कोणी उत्पन्नाचा दाखला चुकीचा जोडला, कोणी कुटुंबाची माहिती चुकीची भरली, तर कोणाचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नव्हते. या सर्व तांत्रिक बाबींमुळे आणि पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य केली होती. यापूर्वी ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु ऐन उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नेटवर्कच्या अडचणींमुळे किंवा पोर्टलवर अचानक वाढलेल्या लोडमुळे लाखो पात्र महिला वेळेत आपली ई-के-वाय-सी पूर्ण करू शकल्या नाहीत. परिणामी शासकीय पडताळणीमध्ये ज्या महिलांची ई-के-वाय-सी अपूर्ण होती त्यांची नावे तात्पुरती यादीतून वगळण्यात आली आणि त्यांचे हप्ते रोखण्यात आले. कोणत्याही पात्र महिलेवर अन्याय होऊ नये म्हणून आजपासून पुढील 6 महिन्यांसाठी ही ई-के-वाय-सीचे पोर्टल पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की जर तुमची के-वाय-सी अजूनही अपूर्ण असेल तर तुमच्याकडे अजूनही भरपूर वेळ आहे. पण लक्षात ठेवा, वेळ जरी भरपूर असला तरी जितकी लवकर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण कराल, तितक्या लवकर तुमचे थांबलेले हप्ते पुन्हा सुरू होतील. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, तो म्हणजे सरकारने पोर्टलवर नेमके काय बदल केले आहेत आणि कोणते नियम जोडले आहेत. तर नीट समजून घ्या, कारण ही माहिती जर चुकली तर तुमचा अर्ज पुन्हा बाद होऊ शकतो. तर पहिली मोठी अपडेट ती म्हणजे एडिट ॲप्लिकेशनचा पर्याय सक्रिय. अनेक महिलांची तक्रार होती की सर आमचा फॉर्म सबमिट झाला आहे, पण आम्ही आमच्या अर्जात चुकीचा पर्याय निवडला होता. आता तो कसा सुधारायचा? तर बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की सरकारने माझी लाडकी बहीण योजना पोर्टलवर एडिट ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज दुरुस्ती हा पर्याय अधिकृतपणे पुन्हा सुरू केला आहे. जर तुमच्या अर्जात कुटुंबाची माहिती, वैयक्तिक माहिती, वैवाहिक स्थिती किंवा वार्षिक उत्पन्नाचा पर्याय निवडताना चूक झाली असेल तर तुम्ही लॉग इन करून ते आता दुरुस्त करू शकता. दुसरा मोठा नियम म्हणजे वडील किंवा पतीचा आधार क्रमांक अनिवार्य. योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा एकाच कुटुंबातील चुकीच्या पद्धतीने एकापेक्षा जास्त लाभ घेतले जाऊ नयेत म्हणून सरकारने आता सुरक्षिततेचा एक नवीन स्तर जोडला आहे. आता जेव्हा तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण कराल किंवा अर्जात दुरुस्ती करायला जाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकणे अत्यंत अनिवार्य आले आहे. हा क्रमांक टाकल्याशिवाय तुमची पुढील ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे के-वाय-सी करायला बसताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड सोबत ठेवायला विसरू नका. तिसरे अपडेट म्हणजे बँक खाते आणि डी-बी-टीची कडक तपासणी. बऱ्याच बहिणी मला विचारतात की आमचा फॉर्म अप्रूव्ह तर झाला आहे, के-वाय-सी पण दाखवत आहे, तरी खात्यात पैसे का आले नाहीत? तर याचे उत्तर आज सरकारने स्पष्ट केले आहे. केवळ ऑनलाईन फॉर्म भरून किंवा के-वाय-सी करून पैसे जमा होणार नाहीत. तुमचे बँक खाते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असणे बंधनकारक आहे. याचा सोपा अर्थ असा की तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी अंतर्गत रीतीने जोडले असायला हवे. जर तुमचे खाते आधार सीडेड नसेल तर सरकारकडून पाठवलेले पैसे बँकेच्या तांत्रिक प्रणालीमुळे तुमच्या खात्यात जमा न होता परत जातात. त्यामुळे ही तपासणी पोर्टलवर आता थेट जोडण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हालाही 6 महिन्यांची सुवर्ण संधी मिळालेली आहे. त्यामुळे हप्ते रखडले होते, फॉर्म चुकीचे भरले गेले होते किंवा काही चूक झाली होती तर त्यांनी लवकरात लवकर ती दुरुस्त करा. वेळ वाया घालवू नका आणि लवकरात लवकर तुमची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.